लेकरं गेले दुकानाला. आपल्याला काम आवरायचे. 2-4 दिवस झालं काही व्हिडिओच टाकला नाही. पहिले जुने व्हिडिओ होते का 2-3 दिवसाचे ते सोडले होते. सगळं काम तसंच आहे. सगळं काही काम आवरलं नाही. सगळं राडा कपाट बिपाट भांडे भांडे सगळं आवरायचे. आणि आज उठायला उशीर झाला. रात्री माझी लय दाढ दुखत होती म्हणून काय नाही. तर लेकरं गेलेत. लेकरं आले की कपडे धुवून टाकते. आता येतीलच ती थोड्या वेळात. मग जरा आम्हाला हडपसरला जायचे, थोडं सामान आणायचे. चला मग बाकीचा व्हिडिओ काम आवरल्यावर. बाय. लेकरं आलेत घरी. आता विचारू काय काय आणलंय त्यांना. काय काय आणलंय विचारू. हळूच दार उघडले मांजराने. आणलं वय बरं झालं आणलं ते. काकांचं दुकान चालू नव्हतं. वारीला गेले बहुतेक काका. बाबा रात्रीच मेसेज केला होता पैसे द्या म्हणून. काय आणलंस तू? साखर आणि ती आणली नाही का? दुसऱ्या दुकानात तर आणायचं ना. अरे काय 8 वाजता काहीच उघडलं नाही. हेच फॅबला महत्व होतं भेटण्याला. मेडिकल मध्ये नाही, कुठंच नाही. किती काय ते सांगते मी. पापी पापी इथे दूध पण आणलं नाही का? जर चहा कर. नाही नाही, चहा सोडला. चहा दूध कशाला आणलं? चला बसू नका, कपडे धुते मी. बोलता येते गती काही कडक नसते होत. मला असं लागेल. नीट लावलं नाही रे दादा. यो किती तोंड पुढं आलंय र. कसं बोलू सांग. खाली घेतले लयच हे घेतले. मी तर चान्स मारून घेतला दोस्त. अरे ते काय करायला? मी लावलं होतं चांगलं दादा. ते तसं नसतंय र. तिचे डोळे झाकून गेले, ते खाली असते दादा. ते काय केलं? बराबर आहे उलट असं कपाळ. अरे ते एक्स्ट्रा असतं दादा. हे असं नसतंय र. ती मग काय फायदा त्याचा लावून सांग बरं मम्मी तूच मला. मम्मी तर ओढू नको, तुटायला लागलाय मम्मी. 300 रुपयाचा मास्क नाहीये ही. हे दादा तूच केलंस बघ जी काय केलंस ती. असं नसतंय मग ही त्याचं. मम्मी म्हणायला लागली वरी लावली, खाली लावलेले, खाली लावले. काय हिला काय कळत र डुमलं. ते एक्स्ट्रा असते. खेडी गावातल्यांनो कधी नाही तरी चांगलं काहीतरी लावलं. अरे जरा ग बस. ते बंद कर. चला बाई, जेवतो मी, जेवतो. नाही जेव. जरा वजन कमी करायचं असतं. नाही खाल्ले नाही ह्यांचं वजन. छान दिसतेस. हा? काय झालं तुला? बोलायला लावू नको मला. मम्मा भाऊ झाले मी. भाऊ दादाच्या पैशाचं एक दादानी चांगलं काम करून दिले. माझेच पैसे चांगलं करते. माझेच पैसेच असते सगळं. पोरीकडे पैसे नसते दादा. काय करा ते. अरे त्यांनी तर मला चुना लावलाय. आता पण ते रस्त्यावर दादा घिकी लिप ग्लॉस काय हा तेच ना. चमकी 40 रुपयाचं. चमकी नव्हतं ना ते. हिला बघ काय झालंय. दिसतो रे आपला. फॅन बंद कर. लय थंडी वाजायली. फॅन बंद कर ग बाळा. लावली ना. ती हवा लावायला ती त्याला माहिती का. त्यामुळे तर पार्लर मध्ये फॅन चालू असते. बंद कर काय. नाही नाही, फॅन बंद नसते. तुला कोण म्हणलं पार्लर? असं बोलायचं. ते पोराला नाही थंडी वाजते ना, गरमी होती ना अंगात. फॅन बंद कर. अरे तू काय व्हिडिओ चालू ठेवलाय? हा इकडे जायचं का माघारी? चल पेट्रोल टाकलं तर आम्ही चाललो. हडपसरला जायचंय ना भाजीला आणायला. दम्माने घे. आता मी दादा चालला हडपसरला भाजीला आणायला. तुम्हाला दाखव
त्या दिवशी गर्दी खूप होती. आता काय एवढी गर्दी नसणार आहे. हो. का रे? डायरेक्ट अंगावरच येते बाबा. दमाने चालवायचं तर येड्यावानीच करतात काय तर. दमाने घे बाबा. तीन वाजलेत पण असं एवढं काय ऊन लागत नाही अजून आहे ना. ऊन तर नाही लागत. त्या दिवसा मंडप काढला नाही ना अजून. आपल्या इथं आलं हडपसर बघा. कसं आहे आपलं हडपसर. आपण आलो आता हडपसर मध्ये. गाडी पार्किंगला लावली दादाने. अरे हो रे कळतंय मला. तू काही काय कळत बाबा तुला काय? पैसे काय करत होतो? 400 रुपये दिलेत ना. हे आहे आपलं हडपसर. जाऊ का बाळा? हो. इकडं बघ. खूप गर्दी आहे. अंडेवाडी का? 100ला 3 किलो. किती करू? 1.5 किलो करा. आणि लसूण 60 रुपये भाव आहे. 100 या करून ठेवतो. दोन्ही करा. पैसे देऊ का? खरंचले तर नाही. खरंचले तर काय करू अजून. पुढच्या वेळेस द्या. नाही त्याला काय एवढं खर्चायला या ना करून ठेवतो.